तर नमस्कार कार्यकर्त्यांनो, आता बास्की गावातल्या गावात फिरणं, जरा बाहेरनच जाऊनच येऊया. लवकर काय महिनाभर आता करायला यातच नाही. पहिल्यांदा तर पायात चप्पल घालून घेतो, नाहीतर पायाला बिळक पडतील. आपण काय एकटा निघालेलो नाही, सगळा आपला मित्रमंडळाच गोळा झालाय. पोरं तर इतक्या येते की नुसता धिंगाणाच होणार आहे. हायवेला आल्या आल्या बस तर गावली. बस धरून जायचं आता कोल्हापूरला. कोल्हापुरात मग परत गोविंदा गोविंदा करत तिरुमला आंध्र प्रदेशला. बसमध्ये चढल्यावर पहिल्यांदा बस तिकीट काढायला चालूच केलं. तिकीट तर एवढं मोठं आहे की शिट्ट्याच उडल्या. त्यात सगळी पोरं असल्यामुळे नुसता दंगाच होणार आहे. सण्या तर येताना वॅसलीन पण घेऊन आलाय. म्हणलं सगळ्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओत ओढूया, सगळे आले ती ही पण कळच पाहिजे. बस मधनं कोल्हापुरात उतरलो आणि डायरेक्ट रेल्वे स्टेशनच गाठलं. आपण सगळं महिनाभर अगोदरच नियोजन लावून ठेवलंय. सगळं पॉवर बँक ती येताना संगटच घेऊन आलोय. आपल्याला माहिती आहे चार्जिंग लवकरच आपलं संपणार आहे. आपण कुठं जरी गेलो तरी आपलं सगळं नियोजन आपल्या संगटच असतंय. येताना गॉगल पण घेऊन आलोया. लय दिवस झालं रेल्वेत काहीच चढलेलो नाही, म्हणून गायत रेल्वेत चढलो आणि आतला आता नजारा बघूया म्हटले. आपण जरी नॉन एसीत असलो तरी एसीत जायचं राहतो वितवा. हिथं आल्या आल्या भुका पण लागायला चालू झालं. आता वाटलं सगळं आणलेलं हिथं संपणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, पोरांच्यात असल्यावर किती पण जेवण असू दे की 5 मिनिटं लागत नाही तिची एकटी व्हायला. रेल्वे तर 5-5 मिनिटाला स्टेशनवर थांबत होती. मग आपण तर उतरायचं राहतोय वितवा. झाड तर असं आहे, एकदा माणूस झोपला की झोपला. रेल्वेत चढल्यावर दरवाजापाशी आलो की तुम्ही पण दरवाजापाशी गेल्यावर व्यवस्थित काय असेल ती करत जावा. आईस्क्रीम वाला पण आला होता. साईडच्या पट्टीवर तर लोडची ट्रेन पाक दुधा उडवीतच निघाली होती. नुसता दुधाच करून टाकला होता. दरवाजापाशी तर इतकं भारी वाटत होतं की बोलायचं काय कामच नाही. आणि नजारा तर सगळा बघण्यासारखाच होता. बस चहा नवं काय पिणे दे, सगळं काय येईल तीच सांगायचं. अजिबात सुट्टीत द्यायचीच नाही. हुबळी स्टेशनला एक दही लय भारी मिळतं म्हणून जेवायला दही पण घेतलं. त्याच्याशिवाय जेवण आपल्याला काही जायचंच नाही हो.